चला तर मग आजच्या भागाची सुरेल मंगलमय सुरुवात करण्यासाठी येथे लावण्यवती अप्सरा दीप्ती केतकर. वा दीप्ती वा. आजच्या भागाची जशी सुरुवात अपेक्षित होती तशी तू केलेली आहेस. तुला काय वाटतंय या परफॉर्मन्स नंतर? आता मला खूप छान वाटते, खूप प्रसन्न वाटतंय. खरंच मी अशी तल्लीन झाले होते, म्हणजे आता खरं रडायला काही कारणच नाही. पण इतकं छान झालं ना सगळं, म्हणजे मला हवं होतं तसं झालं, एकदम परफेक्ट. म्हणजे माझ्या हिशोबाने एकदम मला छान वाटलं. तर मला खूप असा आनंद झालाय. हे आनंद अश्रू आहेत म्हणजे. वा 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 वा. ह्या क्षणी आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. पांडुरंग पांडुरंग. तुम्हाला कदाचित माहित नसेल, मी पांडुरंगाचा खूप मोठा भक्त आहे आणि मला पांडुरंगाने ते जाणवून दिलेलं आहे. मी एका सिरियलचं शूटिंग करत होतो. त्याकरता मुंबईच्या बाहेर आम्ही राहायला गेलो होतो. 5 एपिसोड एकत्र करून मला त्या चॅनलला द्यायचे होते आणि जिथे मी राहायचो तिथूनच चालत लोकेशन पर्यंत पोहोचू शकायचो आणि त्या वाटेवर विठोबा रखुमाईचं देऊळ होतं. मी रोज सकाळी जाताना विठोबा रखुमाईचं दर्शन घ्यायचो, डोकं त्यांच्या चरणावर ठेवायचो, नमस्कार करायचो मनापासून आणि मग शूटिंगला रोज जायचो. ते कंप्लीट केलं शूटिंग. त्या हिंदी मालिकेची डिलिव्हरी 5 एपिसोडची चॅनलला दिली आणि चॅनलनी ती सिरियल रिजेक्ट केली की म्हणजे आम्ही हे दाखवू शकत नाही. हवं तर तुम्ही पैसे घ्या ह्याचे सगळे, पण आम्ही हे दाखवू शकत नाही. पैसे घेतले म्हणजे पैशाचं नुकसान होणार नाही, पण कंटेंटचं नुकसान होणार, क्रिएटिव्हिटीचं नुकसान होणार फॉर एव्हर. म्हणून मी ते पैसे घेतले नाहीत. मी म्हटलं नाही, हे मी माझ्याकडे ठेवणार. आणि माहित नाही का, पण तो एक विश्वास होता की काहीही झालं तरी सुद्धा पांडुरंग काय याला थांबू देणार नाही. 1 वर्ष झालं मी तसाच बसून होतो ते घेऊन. 1 वर्षानंतर दुसऱ्या चॅनलवर ते स्वीकारलं गेलं. जिथे 52 एपिसोड्स करायचे होते तिथे 156 एपिसोड्स केले मी. आणि शूटिंग सुद्धा त्याच ठिकाणी सर्व बाकी भागांचं झालं.
आणि मी जेव्हा शूटिंग पुन्हा सुरू झालं त्या लोकेशनला, तेव्हा सर्वप्रथम मी त्या देवळात गेलो आणि त्याच्याकडे बघून फक्त हसलो. माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी बघून असं म्हटलं की अरे केवढा मोठा आहेस तू, माझा विश्वास तू सिद्ध करून दाखवलास. हे त्याच्या हातात होतं. त्या दिवसापासून मी पांडुरंगाचा भक्त झालो. आणि आज सुद्धा तुम्ही आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घडवून आणलं. खूपच छान, खूप धन्यवाद. प्रसन्न. ज्या प्रकारे तुम्ही तल्लीन होऊन परफॉर्मन्स देत होतात, ती भक्ती, ती श्रद्धा आमच्यापर्यंत पोहोचत होती. सर्वच प्रकार मला आवडला. तुमची कोरिओग्राफी मला खूप आवडली. साधं सरळ पण इथनं निघणार आणि तिथे पोहोचणार. या परफॉर्मन्सला दाद देणारा मी कोण आहे? पण जशी तुमची श्रद्धा आहे तशी माझीही श्रद्धा आहे. जशी तुमची पूजा आहे तर ही माझी पूजा आहे.